ठेवावेत. त्याचबरोबर अनपेक्षित नुकसान किंवा अपघात टाळण्यासाठी सतर्क राहावं, हे महत्त्वाचं मानले जाते. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि नियमित तपासणी आणि खबरदारी करून घ्यावी. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहून या काळात भगवान शिवाची पूजा आणि ध्यान केल्यानं मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे. कन्या राशीसाठी हे चंद्रग्रहण खर्च नुकसान वाढवू शकणार आहे. यासाठी सुद्धा उपाय आहे. ग्रहणानंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावं किंवा शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर मकर राशीवर ग्रहणाचा मोठा परिणाम होऊ शकतो. काही स्रोतांनुसार या राशीला अत्यंत पीडा किंवा गंभीर अडचणी येऊ शकतात. विशेषतः आरोग्य आणि आर्थिक बाजू कमकुवत राहू शकते. मकर राशीवर ग्रहणाचा मोठा परिणाम होऊ शकतो. अपघाताची भीती, अनावश्यक खर्च, करिअरमध्ये अचानक बदल किंवा अडथळे येऊ शकतात. कुटुंबात तणाव, मानसिक चिंता वाढू शकते. यावर उपाय म्हणजे ग्रहण काळात घरात राहावं, काळे तीळ दान करावे, शनिदेवाची पूजा करावी. त्यानंतर मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण 6व्या घरात होत आहे, जे शत्रू, रोग आणि संघर्षाशी संबंधित आहे. त्यामुळे या काळात विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा आणि कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. मीन राशीच्या लोकांना कामात विलंब, प्रयत्न फेल जाणं, भावनिक अस्थिरता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. नातेसंबंधात भांडणं, आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ग्रहणामुळे मानसिक शांती भंग होऊ शकते. निर्णय घेण्यास चूक होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीला कार्यांमध्ये विलंब आणि तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे आर्थिक बाबींमध्येही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण फसवणूक होण्याचा धोका असतो. योजना गुप्त ठेवा आणि दक्षता ठेवा. ग्रहणाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी शिवलिंगाला पाणी अर्पण करा आणि नियमितपणे प्रार्थना करा. हे फायदेशीर मानले गेले. एवढंच नाही तर ग्रहणानंतर गाईला हिरवा चारा खायला द्या आणि विष्णू मंत्राचाही जप करा. आता सर्वसाधारणपणे ज्योतिषशास्त्रानुसार सर्व राशींसाठी सांगितलं जात आहे की ग्रहणाच्या वेळी बाहेर पडू नका. सूतक काळात म्हणजे ग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तासाआधी शुभ कार्य करणं टाळा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करा, दान करा, ज्यामध्ये तीळ, काळे कपडे, अन्न असावे. होळीचा उत्सव आनंदाने साजरा करावा, पण जास्त उधळपट्टी टाळावी. हे फलादेश सामान्य ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. या संबंधित तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणंही आवश्यक आहे. वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. जर तुमची राशी यापैकी असेल तर ज्योतिषांचा सल्ला